बुलढाणामध्ये आमदार गायकवाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झालेली आहे। बुलढाणामध्ये कम्युनिस्ट कार्यकर्ते गायकवाडांविरोधात आक्रमक झाल्याचे चित्र दिसतंय। दखलपात्र गुन्ह्याची नोंद न झाल्यामुळे हे सगळे आक्रमक झालेले आहेत। प्रशांत आंबी यांनी पोलिसांना स्थानबद्ध केलेले आणि त्यानंतर आपण पाहतोय चिखलीमध्ये प्रकाश आंबी स्थानबद्ध झाल्यानंतर बुलढाणामध्ये गायकवाडांच्या घरासमोर कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन छेडलेले। बुलढाण्यातून आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून कम्युनिस्ट कार्यकर्ते त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले। शिवीगाळ प्रकरण दखलपात्र गुन्ह्याची नोंद न झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी हा संताप व्यक्त केलाय। आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी हा संपूर्ण परिसर दणाणून सोडल्याचं दिसतंय। पोलिसांनी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी कम्युनिस्ट पक्ष आता आक्रमक पवित्रात दिसतात। दरम्यान प्रशांत आंबी यांना पोलिसांनी चिखली इथं स्थानबद्ध केलं असून दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बुलढाणामध्ये हे सगळे त्यांचे कार्यकर्ते कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते गायकवाडांच्या घरासमोर आक्रमक पवित्रात आहेत। दृश्य बुलढाण्यातली तुम्ही बघताय। बुलढाण्यामध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकावरनं मोठा वाद निर्माण झाला होता। आमदार संजय गायकवाड यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केले। त्यानंतर प्रकाश आंबी यांना फोन करून त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। आता प्रकाश आंबी यांचे कार्यकर्ते कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे बघायला मिळते, कारण की आमदारांविरोधात दखलपात्र गुन्हा नोंदवून घेतलेला नाही। दुसऱ्या बाजूला प्रशांत आंबी यांना सुद्धा स्थानबद्ध केलेलं आहे। आज पुस्तकाचं वाचन होतं। पुस्तक वाचनासंदर्भात आज सगळेजण एकत्र येणार होते, मात्र आंबींना स्थानबद्ध केलं। दुसऱ्या बाजूला गायकवाडांवर सुद्धा दखलपात्र गुन्हा झाला नाही, त्यामुळे आता हे सर्व कार्यकर्ते आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर आक्रमक झाल्याचे चित्र बघतोय।